सकाळचे 5 वाजले होते. स्वयंपाकघरात दूध उकळत होते आणि राणी शांतपणे पिठात पाणी घालत होती. डोळे झोपेने जड झाले होते, पण हात यंत्रासारखे काम करत होते. घरातले सगळे अजूनही झोपले होते, पण राणीला आज नेहमीप्रमाणेच आजही आधी उठावे लागले. तिला सासूसाठी पाणी गरम करायचे होते, मुलांसाठी जेवण बनवायचे होते, नवऱ्याचा शर्ट इस्त्री करायचा होता आणि सगळे उठण्यापूर्वी नाश्ता बनवायचा होता. राणीच्या आयुष्यात नवीन काहीही नव्हते. सगळं दररोज सारखेच होते. फरक फक्त एवढाच होता की तिच्या चेहऱ्यावरील हास्य दररोज थोडे थोडे कमी होत होते. तिचा नवरा प्रणय आता तिच्याशी नीट बोलत नव्हता. तिची सासू तिला दिवसभर टोमणे मारत असे की तुला घर नीट चालवता येत नाही, तू स्वयंपाकघर नीट सांभाळत नाहीस किंवा मुलांची काळजीही नीट घेत नाहीस. तुझ्या आईने तुला काही शिकवलं की नाही, का अशीच पाठवून दिली आमच्या डोक्यावर बसायला? आणि मुले अनेकदा विचारत होते की आई, तू इतकी शांत का राहतेस? राणीला उत्तर देत नव्हती. ती फक्त हलकेसे स्मित करत होती आणि विषय टाळत होती. पण त्या दिवशी तिची मुलगी गुडियाने थेट मम्मीला विचारले की मम्मी, तू कधीच का हसत नाहीस? तू नेहमी दुःखी का असतेस? हे ऐकून राणीचे हृदय आतून तुटून गेले. पण ती काय सांगणार होती तिच्या मुलीला की ती का खुश राहत नाही ते? का तिच्या डोळ्यात नेहमी थकवा असतो? का तिच्या हृदयात एक ओझे असल्यासारखे जाणवत असते जे कोणालाही समजत नाही? तिला या प्रश्नाचे उत्तर काय द्यावे हे समजत नव्हते. त्या दिवशी तिला पहिल्यांदा वाटले की हा रोजचा थकवा का कामाचा नसून तिची शिक्षा आहे. एक अशी शिक्षा जी तिला कोणतीही चूक न करता मिळत आहे. त्याचं कारण फक्त हेच होतं की ती एक सून आहे आणि सर्वांना तिच्याकडूनच अपेक्षा आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी राणी पुन्हा त्याच कामात व्यस्त होती. चहा बनवत होती, स्वयंपाक करत होती, चपात्या भाजत होती आणि मुलांच्या बॅगाही तयार करत होती. पण आज तिच्या मुलीचे शब्द तिच्या मनात घुमत होते की आई, तू कधीच का हसत नाहीस? जणू काही ती गोष्ट तिच्या हृदयाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात घर करून बसली होती आणि इच्छा असूनही ती विसरू शकत नव्हती. तिचा नवरा प्रणय, त्याला सवय होती की घरी येताच मोबाईलमध्ये व्यस्त राहणे, नंतर टीव्ही पाहायची आणि नंतर अजिबात न बोलता झोपी जाणे. कधी कधी तर असे वाटायचं की राणी त्या घरात नाहीच. सासू दिवसभर तिला त्रास देत राहायची. सुनबाई, तू अजून कपडे का धुतले नाहीत? डाळीत मीठ कमी का आहे? आणि मुलांचा गृहपाठ का तपासला नाहीस? राणी मात्र हे सगळे शांतपणे ऐकत असायची, कारण तिला आता बोलण्याची सवय नव्हती. पण त्या दिवशी दुपारी जेव्हा ती स्वयंपाकघरात काम करत होती तेव्हा तिला चक्कर आली आणि ती तिथेच खाली बसली. तिच्या सासूबाईंनी बाहेरून हाक मारली की सुनबाई, अजून पाणी का घेऊन आली नाही? राणीने धाडस करून म्हटले, आई, मला थोडी चक्कर येत आहे, मला फक्त 2 मिनिटे बसू द्या, मग मी ते घेऊन येते. मग तिची सासू पटकन खोलीत आली आणि तिने तिच्याकडे असे पाहिले की जणू काही ती निमित्त करत आहे आणि मग उपहासाने म्हणाली की आमच्या काळात सुना त्यांच्या पोटात बाळांना घेऊन सुद्धा काम करायच्या आणि तुला उभे राहून चक्कर येत आहे? राणी काहीच बोलली नाही, फक्त डोळे खाली केले. संध्याकाळी प्रणय आला तेव्हा तिच्या सासूने त्याच्याकडे आधीच तक्रार केली होती की आजकाल सुनेला चक्कर येते. कदाचित तिला काम करण्याची इच्छा नसेल, दिवसभर पंख्याखाली बसून राहावे असे तिला वाटत असेल. प्रणय न विचारता राणीला म्हणाला, जर तुला बरं वाटत नसेल तर डॉक्टरकडे जा, पण माझ्या आईला त्रास देऊ नको. राणी पुन्हा गप्प राहिली. पण त्या रात्री जेव्हा ती तिच्या खोलीत आली आणि तिची मुलगी गुडियाने तिच्या मांडीवर डोके ठेवून विचारलं, आई, सगळं ठीक आहे ना? राणी एक शब्दही बोलू शकली नाही. तिने फक्त तिच्या मुलीला घट्ट मिठी मारली. तिला काय बोलावे ते समजत नव्हते, कारण बाहेरून सर्वांना वाटत होते की ती ठीक आहे, पण तिच्या आत दररोज काहीतरी तुटत होते. राणीला माहीत होते की ही शिक्षा काही 1 दिवसाची नव्हती, तर ती रोजची होती आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग अगदी अस्पष्ट होता. दुसऱ्या दिवशी सकाळी राणीला तिचं मन खूप भारी जाणवू लागले. तिने तिचे काम रोजच्या सारखंच केले. नाश्ता बनवणे, साफसफाई करणे, मुलांना तयार करणे, सासूला औषध देणे. पण आज तिच्या चेहऱ्यावर ते मूक हास्य देखील नव्हते. तिची मुलगी गुडिया आज शाळेसाठी तयार झाल्यानंतर तिच्याकडे आली आणि म्हणाली, आई, जर तू आजही उदास राहिलीस तर मी टीचरला सांगेन की तू आजारी आहेस. राणी पहिल्यांदाच थोडेसे हसली, पण ते हास्यही क्षणार्धात नाहीसे झाले. गुडियाचे शब्द तिच्या मनात येऊ लागले की मी नेहमीच अशीच राहीन का?
माझे आयुष्य फक्त इतरांची सेवा करण्यातच जाईल का? प्रणय कधी मला प्रेमाचे काही शब्द बोलेल का? त्याच दिवशी दुपारी जेव्हा घरातले सर्वजण झोपले होते तेव्हा राणी शांतपणे तिच्या जुन्या कपाटाकडे गेली आणि उघडले. तिने लग्नापूर्वीच्या साडीखाली लपवलेला तो फोटो काढला आणि पाहू लागली. ज्यात तिच्या डोळ्यात स्वप्न असलेले दिसत होते. तो फोटो पाहताच तिला वाटले की आता पुरे झाले. जर तिने काही बदलले नाही तर एके दिवशी तिची मुलगीही तेच शिकेल. गप्प राहणे, त्रास सहन करणे आणि विना आवाजाचे मरणे. त्याच रात्री जेव्हा प्रणय झोपला होता तेव्हा राणी उठून बाल्कनीत बसली आणि पहिल्यांदाच तिने मनात ठरवले की आता ती स्वतःलाही जाणून घेईल आणि स्वतःलाही महत्व देईल. मग ती कशी असो, कोणाला आवडो किंवा न आवडो, आता ती फक्त एक सून किंवा पत्नी नाही तर स्वतः राणी आहे. ती काही नवीन करण्याचा विचार करत नव्हती. ती कोणतेही मोठे पाऊल उचलणार नव्हती. तिला फक्त छोट्या छोट्या गोष्टी बदलायच्या होत्या. सकाळी उठताच तिने पहिले काम स्वतःसाठी एक कप चहा बनवला आणि बाल्कनीत बसून प्यायली. ही एक छोटीशी गोष्ट होती पण राणीसाठी ही खूप मोठी गोष्ट होती, कारण आज तिने पहिल्यांदाच स्वतःसाठी काहीतरी केले होते. आता प्रत्येक दिवस तीच शिक्षा होती, पण राणीने ठरवले होते की आता ती दररोज हळूहळू स्वतःसाठी जगायला सुरुवात करेल. दुसऱ्या दिवशी सकाळचे वातावरण थोडे वेगळे होते. राणी नेहमीप्रमाणे सकाळी 5 वाजता उठली, पण यावेळी तिच्या चेहऱ्यावर थकवा नव्हता तर शांत दृढ निश्चय होता. प्रथम तिने स्वतःसाठी एक कप चहा बनवला आणि बाल्कनीत बसून हळूहळू प्यायली. सूर्य अजून उगवला नव्हता, पण आकाशात हलका पिवळा प्रकाश पसरत होता. त्या प्रकाशात राणीला असे वाटले की आकाशही तिच्याकडे पाहत आहे. जणू कोणीतरी तिला हळुवारपणे सांगत आहे की आजपासून तू एकटी नाहीस, आता तूच तुझ्या स्वतः सोबत आहेस. बाल्कनीत बसून तिने ठरवले होते की आता ती कोणाशीही मोठ्या आवाजात बोलणार नाही, भांडणार नाही किंवा वाद घालणार नाही, पण गप्पही राहणार नाही. आता जेव्हा काही चूक होईल तेव्हा ती तिला स्पष्टपणे शांत शब्दात सांगेल. सगळे उठल्यावर राणीने रोजच्या प्रमाणे शांतपणे नाश्ता बनवला, पण जेव्हा तिची सासू आली तेव्हा ती म्हणाली, तू आज पण उशिरा उठलीस, तुला सवयच पडली आहे आराम करायची. मग राणी न झुकता आणि न घाबरता हळुवारपणे म्हणाली की आई, मी आज पण 5 वाजता उठले आहे, पण आज मी आधी स्वतःसाठी चहा बनवला होता. सासूने क्षणभर तिच्याकडे पाहिले, जणू काही तिने न ऐकलेले काहीतरी ऐकले असेल. काहीही न बोलता ती निघून गेली. हे पहिल्यांदा होत होते की राणीने तिचे म्हणणे थेट बोलली होती. ती घाबरली नव्हती पण विनम्रही होती. तिने नेहमीप्रमाणे दिवसभर काम केले, पण आज तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच शांतता होती. संध्याकाळी प्रणय ऑफिसमधून परतला आणि नेहमीप्रमाणे खुर्चीवर बसताच तो म्हणाला, चहा आहे का? राणी स्वयंपाकघरातून बाहेर आली आणि म्हणाली, हा बनवत आहे, पण आधी मी गुडियाला औषध देत होते, तिला हलका ताप आहे. प्रणय काहीच बोलला नाही, फक्त मोबाईलकडे पाहत राहिला. राणीने चहा दिला आणि मग गुडियाला मांडीवर घेऊन बसली. काही वेळाने प्रणयने विचारले, आज काही झाले आहे का? तू ठीक दिसत आहेस. राणीने त्याच्याकडे पाहिले आणि हलकेसे स्मितहास्य करत म्हणाली, मी बरे होण्याचा प्रयत्न करत आहे. प्रणयला हे उत्तर समजले नाही, पण त्याला वाटले की राणी आज नेहमीपेक्षा वेगळी दिसत आहे. कमकुवत नाही, काळजीत नाही, बस एकदम शांत. रात्री जेव्हा सगळे झोपलेले होते तेव्हा राणी बराच वेळ खिडकीजवळ बसून विचार करत राहिली की जर तिने स्वतःशीच हरणे थांबवले तर कदाचित रोजची शिक्षा ही तिचा रोजचा धडा बनू शकेल. आता राणीला हे समजले होते की ही रोजची शिक्षा तिला तोपर्यंत मिळेल जोपर्यंत ती स्वतःच्या वतीने उत्तर देणार नाही. तिला आता हेही समजत होते की स्वतःसाठी उभे राहणे म्हणजे बंडखोरी नाही तर एक अधिकार आहे. आता राणीची दैनंदिन दिनचर्या तशीच चालू राहिली. ती शांत होती पण तिचे वागणे बदलले होते. ती आता अधिक शांत दिसत होती पण स्वतःबद्दल नेहमी सतर्क राहत होती. ती सर्व काही वेळेवर करत होती पण ती स्वतःलाही विसरत नव्हती. जेव्हा जेव्हा कोणी तिला टोमणे मारत असे, वाईट साईट बोलत असे, तेव्हा ती गप्प राहत नव्हती. ती शांतपणे आणि कोणत्याही कटुतेशिवाय उत्तर देत होती. एके दिवशी दुपारी राणी भाजी कापत होती. तेवढ्यात तिची सासू स्वयंपाकघरात आली आणि म्हणाली, काय ग, आजकाल तू उत्तर देऊ लागली आहेस, पूर्वी तू काहीच बोलत नव्हतीस. मग राणी हसत म्हणाली, नाही आई, असं काही नाही, पण आता गप्प राहणे म्हणजे मनावर एक ओझे वाटते, म्हणूनच आजकाल मनातले बोलून टाकून मन मोकळे करते.
हे ऐकून सासू थोडा वेळ गप्प राहिल्या. नंतर म्हणाल्या, बरं झालं, सुनेने थोडं धाडसी पण असायला हवं. हे ऐकून राणीला आश्चर्य वाटलं आणि थोडं समाधानही मिळालं. त्या संध्याकाळी प्रणय ऑफिसमधून घरी परतला तेव्हा त्याने पाहिलं की राणीने नवीन साडी नेसली होती आणि तिचे केस व्यवस्थित सजवले होते. तिच्या कपाळावर बिंदी होती. त्याला तिला असे पाहून बराच काळ झाला होता. त्याने सहजच विचारले, कुठे जायचं आहे का? राणी म्हणाली, नाही नाही, आज मला वाटत होते की मी स्वतःसाठी तयार व्हावी म्हणून थोडी तयार झाली आहे. प्रणय काहीच बोलला नाही, पण पहिल्यांदाच त्याच्या डोळ्यात काहीतरी अडखळले. रात्री जेव्हा राणी भाकरी भाजत होती तेव्हा गुडिया धावत आली आणि म्हणाली, मम्मी, आज तू खूप सुंदर दिसत आहेस, पूर्वीच्या परीकथेतील एखाद्या मम्मीसारखी. राणीचे मन भावनेने भरून आले. तिने लगेच तिच्या मुलीला मिठी मारली आणि म्हणाली, आता मी दररोज अशीच तुझ्या त्या परीसारखी राहील. मग ती गुडियाला प्रेमाने म्हणाली, पण तूही हे वचन दे की तू मोठी झाल्यावर कधीही कोणासाठी गप्प बसणार नाहीस. गुडियाने निरागसपणे मान हलवली. दुसऱ्या दिवशी जेव्हा राणी आजारी पडली तेव्हा पहिल्यांदाच प्रणयने तिला न विचारता औषध आणून दिले आणि गुडियाला शाळेत सोडायला गेला. तिच्या सासूबाई तिच्या शेजारी येऊन बसल्या आणि तिला विचारले की काय खाणार तू? मी काहीतरी हलके बनवू का? हेच तेच लोक होते जे राणीला आजारी असतानाही पहिले स्वयंपाकघरात उभे करायचे. राणी काहीही बोलली नाही, फक्त तिने तिचे डोळे बंद केले आणि मनात विचार करू लागली की कदाचित आता तिची शिक्षा कमी होत चालली आहे. कदाचित या घराला तिचा थकवा जाणवू लागला असेल. आता घरातील वातावरण पूर्वीसारखे राहिले नव्हते. राणीच्या चेहऱ्यावर थकवा होता, पण आता तो थकवा शांततेत बदललेला नाही, उलट हलक्या हास्यात बदललेला. सासूबाई आता पूर्वीसारख्या कटू नव्हत्या आणि प्रणयही कधी कधी न विचारता मदत करू लागला. राणीला वाटू लागले की कदाचित आता सगळं हळूहळू सुधारत आहे. पण त्याच वेळी आयुष्याने एक नवीन वळण घेतले. एक जुना चेहरा, एक विसरलेले नाव, एक भूतकाळातील नाते तिच्या समोर आले. घडले असे की राणीच्या शाळेतील मैत्रीण रश्मी, जी आता त्याच शहरात राहत होती, ती अचानक एके दिवशी बाजारात भेटली. दोघांनीही एकमेकांना पाहिले आणि एकमेकांना मिठी मारली. रश्मी म्हणाली, राणी, तुला पाहून मला विश्वासच बसत नाही की तू तीच मुलगी आहेस जी सतत आनंदी राहत होती. तुला काय झालं? कॉलेजमध्ये तू तर सर्वांची प्रिय असायचीस. राणी क्षणभर गप्प राहिली, मग फक्त म्हणाली, आयुष्य थोडे बदलले आहे. रश्मीने लगेच उत्तर दिले, मग आता तुला तुझे आयुष्य पुन्हा तुझ्या पद्धतीने घडवावे लागेल, जसं तू कॉलेजमध्ये करत होतीस. राणी हसली, पण रश्मीने पुढे जे नाव घेतलं ते ऐकून राणी चकित झाली. ती म्हणाली, तुला माहिती आहे का, निलेश इथेच आहे. तो इथेच पोस्टेड आहे. मला अजूनही आठवते की तू आणि तो. रश्मी तिचं वाक्य पूर्ण करण्याआधीच राणीने विषय बदलला आणि म्हणाली, आपण चहा पिण्यासाठी जाऊया का? पण तिचे मन अस्वस्थ झाले. निलेश, ते नाव जे लग्नापूर्वी तिच्या आयुष्याचा एक भाग होते, जो तिच्याशी लग्न करू इच्छित होता, पण समाज आणि कुटुंबाच्या प्रतिष्ठेमुळे राणीने नकार दिला आणि ठरलेल्या मुलाशी लग्न केले होते. राणी त्याला कधीच विसरली नव्हती, फक्त आठवणी पुरून टाकल्या होत्या. आणि आता जेव्हा तिला कळले की निलेश याच शहरात आहे आणि ते कधीही समोरासमोर येऊ शकतात, तेव्हा तिच्या मनात एकाच वेळी अनेक भावना निर्माण झाल्या. भीती, गोंधळ, अपराधीपणाची भावना आणि कुठेतरी ती जुनी अपूर्ण जवळीक ही. राणी आता अशा उंबरट्यावर उभी होती की जिथे एकीकडे तिचा वर्तमान हळूहळू सुधारत होता आणि दुसरीकडे भूतकाळ पुन्हा तिच्या दारावर येऊन उभा होता. त्या रात्री राणीला झोप येत नव्हती. रश्मीला भेटल्यापासून तिचे मन वारंवार त्या भूतकाळात परतत होते, जेव्हा ती फक्त आपल्या मनाची राणी होती. ना कोणाची सून, ना कोणाची बायको, फक्त एक अशी मुलगी जी स्वप्ने पाहत होती आणि त्यानुसार भविष्य गुणत होती. आताही निलेशचे नाव ऐकले की तिच्या मनात थोडीशी धडधड होते, पण ती प्रेमाची तळमळ नव्हती, तर फक्त एक असे नाते होते जे अपूर्ण राहिले होते. कोणत्याही बंदिवासाशिवाय दुसऱ्या दिवशी राणीने मुद्दाम स्वतःला इतर कामात गुंतवून घेतले, जेणेकरून तिने जास्त विचार करू नये. पण मन तर तिथेच जात असते जिथे उत्तरे अपूर्ण असतात. पुढच्या दिवशी रश्मीने पुन्हा फोन केला आणि बोलता बोलता तिला रश्मीकडून कळाले की निलेशची पत्नी आता या जगात नाही. 4 वर्षापूर्वी तिचे अपघातात निधन झाले होते आणि तेव्हापासून तो एकटा राहत आहे.
त्याच्याशी बोलायला पण कोणी नाही. त्याला तुला भेटायचे आहे, फक्त एकदाच. जर तुझी काही हरकत नसेल तर मी तुला भेटण्यासाठी वेळ ठरवू का? रश्मी म्हणाली. राणीचे हृदय धडधडत राहिले. ती म्हणाली, नाही रश्मी, मी आता त्या मार्गावर चालू शकत नाही. आणि फोन कट केला. पण फोन कट झाल्यानंतर ती बराच वेळ गप्प राहिली. त्या रात्री प्रणय घरी परतला तेव्हा त्याने थोड्या बदललेल्या स्वरात विचारले, तू आजकाल थोडी हरवलेली का दिसतेस? तू ठीक आहेस ना? राणीने मान हलवून हो म्हणाली, पण तिचे डोळे शांत होते. दुसऱ्या दिवशी रश्मी स्वतः घरी आली. ती म्हणाली, निलेश जवळच्या मंदिरात आहे. तुला हवे असेल तर तू एकदा जाऊन त्याला भेटू शकतेस. तू त्याच्याशी काहीही बोलू नकोस, जास्त थांबवू नकोस. फक्त त्याला एकदा भेट. कधी कधी काही गोष्टी काही न बोलता सांगाव्या लागतात. राणीने खूप विचार केला आणि शेवटी ती दुसऱ्या दिवशी दुपारी मंदिरात गेली. निलेश मंदिराच्या एका कोपऱ्यात उभा होता. थोडं वय वाढलेलं कळून येत होते. डोळ्याखाली थकवाही दिसत होता. पण त्याची नजर तशीच होती, खोल, शांत आणि खरी. त्याने राणीकडे पाहिले आणि काहीही न बोलता तिचे स्वागत केले. राणी त्याच्याकडे गेली आणि दोघेही काही क्षण गप्प राहिले. मग राणी हळूच म्हणाली, मला माफ कर. मी आता त्या मार्गावर नाही जो एकेकाळी आपले स्वप्न होते. निलेश हसला आणि म्हणाला, मला माहित आहे राणी, मी त्या राणीला चांगल्या प्रकारे ओळखतो. मला तुझ्याकडून कोणतेही उत्तर नको आहे. मला फक्त तुला एकदा भेटायचे होते, जेणेकरून मनाला खात्री पटली पाहिजे की तू ठीक आहेस. तू ठीक आहेस ना? राणीचे डोळे अश्रूंनी भरले, पण तिने स्वतःला सावरले आणि म्हणाली, मी आता बरी होण्याचा प्रयत्न करत आहे. मग दोघांनीही काही न बोलता मंदिराच्या घंटीचा आवाज ऐकला आणि राणी तिथून निघून गेली. मन हलके झाले. भूतकाळ जणू काही खूप मागे राहिला होता. एका भेटीने बऱ्याच गोष्टी स्पष्ट केल्या होत्या. राणीला आता स्पष्टपणे दिसत होतं की तिच्या मनात कोणताही गोंधळ नव्हता. फक्त एकच दिलासा होता की आता ती तिच्या वर्तमानापासून दूर जात नव्हती. उलट ती पूर्ण जाणीवीने त्याचा एक भाग बनत होती. संध्याकाळी जेव्हा राणी मंदिरातून परतली तेव्हा तिचा चेहरा शांत होता. जणू काही वर्षानुवर्षे जुनी समस्या आपोआप सुटली होती. घरात प्रवेश करताच तिने पहिले काम केले ते म्हणजे गुडियाला मिठी मारली आणि तिच्या कपाळाचे चुंबन घेतले. तिची सासू स्वयंपाकघरात होती. प्रणय त्याच्या खोलीत होता. राणीनेही हळूहळू सर्व काम पूर्ण केले. पण आज तिला हलके फुलके वाटत होते. रात्री जेव्हा सगळे जेवण तयार झाले आणि सर्वजण जेवत असताना प्रणयने अचानक विचारले, आज कुठे गेली होतीस का? राणीने हळू आवाजात उत्तर दिले, हो, मी मंदिरात गेली होती. माझे मन थोडे जड झाले होते. प्रणय काहीच बोलला नाही, फक्त मान हलवली. पण त्या रात्री जेव्हा दोघेही त्यांच्या खोलीत होते आणि लाईट बंद होती तेव्हा प्रणयचा आवाज आला, राणी, मी तुला काही विचारू का? हा प्रश्न ऐकून राणीला आश्चर्य वाटले, कारण लग्नाच्या 8 वर्षात प्रणयने कधीही असा प्रश्न विचारला नव्हता. ती हळूच म्हणाली, हो, विचारा. प्रणय म्हणाला, तू ठीक आहेस ना? म्हणजे कधी कधी असं वाटतं की तुझ्या आत खूप काही चालू आहे आणि मला ते काहीच कळत नाही. राणी काही क्षण गप्प राहिली. मग ती म्हणाली, हो, आता खूप काही चालू असतं. रोज काहीतरी तुटतं, रोज काहीतरी जोडतं. पण आता हळूहळू मी स्वतःला समजून घ्यायला लागली आहे. मी स्वतःला एकत्र करायला शिकत आहे. कदाचित प्रणयला पहिल्यांदाच कळले असेल की राणीचे मौन हे त्याने तिला दुर्लक्ष केल्याचा परिणाम होता. तो हळूवारपणे म्हणाला, मी एक चांगला नवरा बनू शकलो नाही आणि कदाचित मी कधी प्रयत्नही केला नाही. राणीने काहीच तक्रार केली नाही. ती एवढेच म्हणाली, तू प्रयत्न केला नाहीस आणि मी माझे हक्क मागणे सोडून दिले. तिचे ते उत्तर प्रणयच्या मनाला भिडले. दोघेही बराच वेळ गप्प राहिले. मग प्रणयने पहिल्यांदाच राणीचा हात धरला आणि म्हणाला, जर आत्तापासून मी प्रयत्न केला तर खूप उशीर झाला असेल का? राणीने त्याच्याकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात कोणताही गैरसमज नव्हता, फक्त एक खरा पश्चाताप आणि इच्छा दिसत होती. राणीने किंचित मान हलवली आणि म्हणाली, हा उशीर झाला आहे, पण जर तुम्ही खरोखर प्रयत्न केला तर कदाचित काही गोष्टी पुन्हा जोडता येतील. त्या क्षणी खोलीत काहीतरी मोठे घडले नाही, कसलीही नाटकीय घडामोडी नाही, पण राणीसाठी हा तो क्षण होता ज्याची ती वर्षानुवर्षे वाट पाहत होती, जेव्हा कोणीतरी तिचे बोलणे न थांबवता ऐकले आणि समजून घेण्याचा प्रयत्न करेल. आता राणीच्या आयुष्यात थोडासा बदल आला होता. प्रणयचे शब्द अधिक मऊ होत गेले होते, जवळीक दिसू लागली होती आणि राणीलाही पहिल्यांदाच जाणवत होते की कदाचित तिचे मौन आता फक्त भिंतींवर आदळत नाही,
पण हा बदल अचानक घडला नाही. राणी अजूनही सावध होती. तिला भीती होती की हे काही दिवसांसाठी उदारत असेल. कदाचित नंतर पुन्हा तेच जुने वर्तन सुरू झाले तर. पण प्रणयचे प्रयत्न हळूहळू खरे वाटू लागले. आता तो संध्याकाळी घरी आल्यावर राणीला विचारायचा की तिचा दिवस कसा गेला. गुडिया शाळेतून परत येताच तो तिला तिच्या गृहपाठात मदत करायचा आणि बऱ्याचदा तो स्वयंपाकघरात शांतपणे उभा राहून विचारायचा की तिला काही मदत हवी आहे का. राणीला विश्वासच बसत नव्हता की हा तोच प्रणय आहे का ज्याला याआधी कधीही आपल्या पत्नीला ताप आहे का किंवा काही थकवा आहे का हे जाणून घेण्याचा विचारही केला नव्हता. एके दिवशी रविवारी प्रणय स्वतः म्हणाला की चला आज बाहेर फिरायला जाऊया. खूप दिवस झाले आपण एकत्र बाहेर गेलो नाही. तिने काहीही न बोलता होकार दिला. पण तिच्या मनात काहीतरी खोलवर हल्ले. संध्याकाळी जेव्हा सर्वजण बाहेर पार्कमध्ये गेले आणि गुडिया झुल्यावर खेळत होती तेव्हा प्रणय राणीजवळ बसला आणि म्हणाला की मला माहीत नाही की मी कसा माणूस आहे, पण आता जेव्हा मी मागे वळून पाहतो तेव्हा मला वाटते की मी तुला कधीच समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. राणीचे डोळे ओले झाले, पण तिने स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि म्हणाली की तुझी एकमेव चूक म्हणजे तू मला नेहमीच खंबीरपणे उभे असलेली पाहत होतास आणि विचार केला की मला कोणत्याही आधाराची गरज नाही. प्रणयने पहिल्यांदाच मान खाली केली. काही वेळाने त्याने विचारले, आता जर मला तुला आधार द्यायचा असेल तर तू माझ्यावर विश्वास ठेवशील का. राणी खूप हळुवारपणे म्हणाली, मला तुझ्यावर विश्वास ठेवायचा आहे, पण माझ्या मनाने खूप काही सहन केलं आहे, म्हणून आता हळूहळूच विश्वास परत येईल. त्या उत्तरात कोणतीही तक्रार नव्हती, फक्त एक विनम्रता होती आणि प्रणयनेही नतमस्तक होऊन ते स्वीकारले. रात्री जेव्हा सर्वजण झोपले होते आणि राणी तिच्या बेडवर होती तेव्हा तिने तिच्या डायरीचे एक पान उघडले आणि त्यात लिहिले की आज पहिल्यांदाच कोणीही माझी माफी मागितली नाही, पण माझे दुःख समजून घेण्याचा प्रयत्न केला. कदाचित हेच प्रेम असते, जेव्हा शब्द कमी पडतात पण मनाला ते कळते. राणी अजूनही रोजच्या शिक्षेतून पूर्णपणे बाहेर आली नव्हती, पण आता प्रत्येक दिवस थोडा आराम देत होता. जणू कोणीतरी जखमेवर हळूहळू मलम लावत आहे. काही आठवडे उलटून गेले होते आणि आता राणीला वाटायला लागले होते की तिचे घर आता पूर्वीसारखे राहिलेले नाही. दररोज सकाळी उठल्यावर तिची सासू तिला आता टोमणे मारत नव्हती, तर विचारत असे की सुनबाई तुला चहा प्यायला आवडेल का. प्रणय आता फक्त मी ऑफिसला जातोय असे म्हणत नव्हता, तर तिला विचारत असे की येताना तिच्यासाठी काही आणायचे आहे का. आणि गुडियाचे हास्य सुद्धा परत आले होते. राणी स्वतः पूर्वीसारखी शांत आणि थकलेली दिसत नव्हती. आता ती तिचे केस व्यवस्थित विंचरायची, कपाळावर बिंदी लावायची आणि स्वतःला जरा फ्रेश समजायची. एका संध्याकाळी ती स्वयंपाकघरात चहा बनवत असताना प्रणय मागून आला आणि तिच्या मागे उभे राहिला आणि म्हणाला, तुला काहीतरी विचारू का. जर तुझी काही हरकत नसेल तर. राणी म्हणाली, विचारा. मग प्रणयने हळू आवाजात विचारले, तू कधी माझ्यावर प्रेम केलेस का. राणी काही क्षण गप्प राहिली आणि मग म्हणाली, लग्नानंतर प्रत्येक मुलगी तिच्या पतीवर प्रेम करण्याचा प्रयत्न करते. मीही करत होते, पण जेव्हा समोरच्या व्यक्तीकडून कसलाही प्रतिसाद मिळत नाही तेव्हा तो प्रयत्नही हळूहळू थकतो. मग ते प्रेम नाही, सवय बनते. प्रणयला वाटले की कोणीतरी त्याच्या छातीवर ओझे लादले आहे. तो म्हणाला, मग आत्ता आपल्यात काय उरले आहे का. राणी कपमध्ये चहा ओतताना म्हणाली, हां, पण आता ते प्रेम पूर्णपणे नवीन आहे, जे भीतीतून नव्हे तर विश्वासातून जन्माला येते. आधी मी तुझ्याशी या कारणाने जोडली होती की मी तुझी बायको आहे. आता मला तुझ्याशी जोडायचे आहे कारण तू पहिल्यांदाच माझे ऐकले आहेस. हे उत्तर ऐकून प्रणयला जाणवले की नाते हे फक्त नावाने नाही तर भावनांनी जपले जाते. त्याच रात्री सासूने राणीला बोलावले आणि म्हणाली, सुनबाई, मला माहीत आहे की मी तुला खूप काही बोलले आहे, कधी कधी तर गरजेपेक्षा जास्त, पण आता तू या घराची शान बनली आहेस. राणीचे डोळे ओले झाले, पण तिने स्वतःला सावरले आणि फक्त एवढेच म्हणाली, मी फक्त इतकेच केले आहे की मी आता माझ्या स्वतःचा द्वेष करत नाही. मग तिच्या सासूबाईंनी तिचा हात धरला आणि पहिल्यांदाच हसल्या. त्या रात्री राणीच्या डायरीत लिहिले गेले की आता दररोज मला शिक्षा मिळत नाही, तर आता दररोज थोडीशी जवळीक वाटते. जरी नाती तुटली असली तरी मन स्वच्छ असेल तर ते पुन्हा एकत्र येऊ शकतात. फक्त कोणीतरी समजून घेतले पाहिजे. काही दिवस शांततेत गेले. घराचे वातावरण पूर्वीपेक्षा चांगले वाटत होते.
राणीला दररोज सकाळी पूर्वीसारखा जडपणा जाणवत नव्हता आणि जेव्हा प्रणय तिच्यासाठी चहा आणत असे किंवा गुडिया म्हणायची की मम्मी तू आता खूप हसतेस, तेव्हा तिला वाटते की तिच्या प्रयत्नाचे फळ मिळत आहे. पण आयुष्य नेहमीच सारखे नसते. एके दुपारी राणीच्या सासूची मोठी मुलगी शालिनी घरी आली. ते शहरापासून खूप दूर राहत होते. सोबत नवरा रवी आणि मुलेही होती. सर्वांना वाटले की आता संपूर्ण कुटुंब एकत्र आहे. पण राणीसाठी हे एक नवीन आव्हान होते. शालिनी स्वभावाने खूप तीक्ष्ण आणि टोमणेबाज होती. येताच तिने राणीकडे वरपासून खालीपर्यंत पाहिले आणि म्हणाली, अरे वा, आता आमची राणी वहिनी खूप बदलली आहे. असं वाटतंय की तिने तिच्या सासूलाही तिच्या इच्छेनुसार जुळवून घेतलं आहे. शालिनीने सर्वांसमोर हलकेसे स्मितहास्य करत बोललेल्या या शब्दांमधील विष राणीला लगेच जाणवलं. तिच्या सासूबाईंनीही काहीही बोलले नाही, फक्त गप्प राहिल्या. प्रणयला थोडं अस्वस्थ वाटलं, पण त्याला काहीच समजलं नाही, म्हणून त्यानेही ते टाळले. आता राणीला पुन्हा जुन्या वातावरणात येत होती, जिथे प्रत्येक गोष्टीवर प्रश्न, प्रत्येक हास्यावर शंका आणि प्रत्येक शांततेवर टोमणा असायचा. शालिनी प्रत्येक गोष्टीत स्वतःची तुलना करायची की मी तर पहाटे 4 वाजता उठते, राणी वहिनी किती वाजता उठते? मी तर सर्वांचे पाय स्पर्श करते आणि वहिनी फक्त हसून दुर्लक्ष करते. हे सगळं राणी सुरुवातीला तर दुर्लक्ष करते, पण जेव्हा एके दिवशी गुडिया आली आणि म्हणाली, मम्मी आत्या म्हणत होती की तू घरातल्या सर्वांवर वर्चस्व गाजवते, तेव्हा राणीच्या हृदयाला पुन्हा तेच जुने दुःख जाणवू लागले. तीच भीती तिला पुन्हा सतावू लागली की तिने जे जोडले आहे ते पुन्हा तुटून पडेल. त्या रात्री राणी बाल्कनीत शांतपणे बसली होती. तिच्या हातात तीच जुनी डायरी होती, पण आता त्यात नवीनपणे जोडली जात होती. तेवढ्यात प्रणय आला आणि तिच्या शेजारी बसून म्हणाला की मी पाहिले आहे, तू पुन्हा गप्प बसायला लागली आहेस, काही झालं का? मग राणीने त्याच्याकडे पाहिलं आणि पहिल्यांदाच म्हणाली की शालिनीताई इथे येण्याने मला काही हरकत नाही, पण तिने प्रत्येक बाबतीत माझा अपमान करणे माझ्या मेहनतीचा अपमान असल्यासारखे वाटते. यावेळीही तू गप्प बसशील का? प्रणयने काही न बोलता राणीचा हात धरला आणि म्हणाला, यावेळी नाही राणी, आता तू स्वतःसाठी जे काही बांधले आहेस ते मी कोणालाही तोडू देणार नाही. पहिल्यांदाच राणीच्या डोळ्यात अश्रू होते, जे एकाकीपणाचे नव्हते तर कोणीतरी तिच्यासोबत उभे असल्याच्या समाधानाचे होते. दुसऱ्या दिवशी सकाळी राणी नेहमीप्रमाणे स्वयंपाकघरात व्यस्त होती. तेव्हा शालिनी मोठ्या आवाजात म्हणाली, आई, मला वाटलं होतं की मोठी सून घरात हुशारीने काम करत असेल, पण इथे तर तिने संपूर्ण राज्य ताब्यात घेतलं आहे. ना कोणाचा सल्ला घेतला, ना कोणाची मतं घेतली. स्वयंपाकघरात काम करत असलेल्या राणीने जेव्हा हे ऐकलं तेव्हा तिचे हात थांबले. सासू शांतपणे वर्तमानपत्र वाचत होती. प्रणय खोलीत होता. मग राणी हळूच म्हणाली की शालिनीताई, तुला काही वेगळे हवे असेल तर मला सांग, मी ते शिकेन, पण टोमणे मारू नकोस. मी ते सगळं हळूहळू शिकले आहे आणि तेही खूप त्रास सहन केल्यानंतर. शालिनी हसली, पण ते हास्य व्यंगाने भरलेले होते. हो हो, तू ते शिकलं असशील. सर्वांना शांत केल्यानंतरच शिकायला वेळ मिळतो वहिनी. राणीचा चेहरा अजूनही शांत होता, पण तिच्या डोळ्यात थोडासा ओलावा होता. त्याच क्षणी प्रणय खोलीतून बाहेर आला. त्याने हे सर्व काही ऐकले होते. पहिल्यांदाच तो संपूर्ण कुटुंबासमोर म्हणाला की शालिनी, तू इथे पाहुणी आहेस आणि मला वाटतं की आमच्या घरात कोणीही कोणाचा अपमान करू नये. राणीने हे घर प्रेमाने बांधले आहे आणि जर तुला काही अडचण असेल तर ते आदराने सांग, पण टोमणे मारू नकोस. आई, तूही अनेक वर्षांपासून राणीला गुपचूप राहून सहन करायला सांगितलं होतं, पण मला आता तिला पुन्हा त्याच अवस्थेत जाताना नाही बघायचं. आता ती एकटी नाहीये. त्यांचे हे शब्द घराच्या प्रत्येक कोपऱ्यात घुमत होते. इकडे राणीचे हृदय धडधडत होते. तिने कधीही विचार केला नव्हता की प्रणय तिच्यासाठी असा उभा राहील. सासूने शांतपणे तिचा चष्मा काढला आणि ती हळूच म्हणाली, प्रणय, तू पहिल्यांदा बरोबर बोलत आहेस. कदाचित आता आपण आपल्या सुनेकडे आपली सून म्हणून नाही तर घरची मुलगी म्हणून पाहिले पाहिजे. शालिनीचा चेहरा फिक्का पडला. ती शांतपणे तिच्या खोलीत गेली. राणी तिथेच उभी होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण ते अश्रू वेदनेचे नव्हते, तर ते विश्वास आणि आदराचे होते. तिने प्रणयकडे पाहिले आणि हळुवारपणे म्हणाली, ही तीच राणी नाही जी शांतपणे शिक्षा सहन करायची. ही ती राणी आहे जी आता स्वतःसाठी, तिच्या मुलीसाठी, तिच्या नात्यासाठी हिमतीने उभी राहू शकते. पण आज तू जे केलंस त्यामुळे मी आज पहिल्यांदाच मला माझ्या आयुष्यात जिवंत असल्याचे समजले. प्रणय फक्त एवढंच म्हणाला की
आता तू कधीही एकटी राहणार नाहीस. राणी, हे वचन आहे माझं. त्या रात्री राणी बराच वेळ झोपू शकली नाही, कारण एकाच वेळी तिच्या मनात अनेक भावना उफाळून येत होत्या. प्रणयचा सहवास, सासूची मूक संमती आणि शालिनीची तीक्ष्ण नजर. पण या सगळ्यात राणीच्या आत सर्वात खोलवर एक खळबळजनक प्रश्न होता की तिची सासू खरोखरच बदलली आहे का, की ती फक्त एका क्षणापुरती होती. दुसऱ्या दिवशी सकाळी राणी नेहमीप्रमाणे उठली, पण आज तिची सासू आधीच स्वयंपाकघरात बसली होती. तिने राणीकडे पाहिले आणि हळूच म्हणाली, सुनबाई, मी आज चहा बनवते, तू थोडा वेळ बस. राणीला विश्वासच बसत नव्हता, पण काहीही न बोलता ती तिथेच खुर्चीवर बसली. चहा बनवताना आई हळूच म्हणाली, तू बरोबर बोलत होतीस राणी. मी तुझी शांतता तुझी संमती म्हणून घेतली होती, पण तू आमच्यासाठी स्वतःचा त्याग करत राहिलीस आणि मी तुला फक्त माझी सून समजत राहिले. मी तुला कधीच माझी मुलगी म्हणून स्वीकारले नाही. राणीचे डोळे अश्रूंनी भरले. ती तिच्या आईकडे गेली आणि म्हणाली, आई, मला तुमच्याबद्दल कोणताही राग नव्हता. फक्त कधी कधी मला असे वाटायचे की कोणीतरी मला विचारावे की सुनबाई, तू थकली आहेस का? बस जरा आराम कर. तेवढ्यात सासूबाईंनी राणीचा हात धरला आणि म्हणाले की मी आता विचारेल आणि रोज विचारेल. मला उशिरा समजले, पण आता हे घर तुझ्याशिवाय घरासारखे वाटत नाही. तीच सासू जी पहिली मिठापासून कपड्यापर्यंत सर्व गोष्टींमध्ये दोष शोधायची, तीच आज राणीच्या शेजारी बसून तिचा हात हातात घेत आहे. एके दिवशी सकाळी राणीच्या मनात वर्षानुवर्ष कोरड्या पडलेल्या जमिनीवर हलका पाऊस पडल्यासारखं जाणवत होतं. त्या दिवशी घरातल्या सर्वांचे वागणे वेगळे होते. शालिनीही पहिल्यांदाच शांतपणे स्वयंपाकघरात आली आणि तिला मदत केली. गुडिया दुरून सर्व काही पाहत होती. ती त्या रात्री तिच्या आईकडे आली आणि म्हणाली की आई, सगळं असंच कायम राहील का? राणी हसली आणि म्हणाली, जर आपल्या सगळ्यांना हवं असेल तर का नाही? मग ती तिच्या डायरीत लिहायला बसली, रोजची शिक्षा आता रोजचा धडा बनली आहे. मी गप्प राहून हार मानली नाही. स्वतःला गमावून मी स्वतःला पुन्हा शोधले आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मी इतरांना पुन्हा नातेसंबंध जगायला शिकवले. काही आठवडे उलटून गेले होते आणि आता राणीच्या आयुष्यात एक नवीन प्रकारची शांती आली होती. सकाळची सुरुवात आता पूर्वीसारखी जड वाटत नव्हती. प्रणय आता दररोज ऑफिसला जाताना हसत हसत म्हणायचा, मी लवकरच परत येईल, मग आपण एकत्र चहा घेऊ. सासूबाई आता काम लवकर संपले नाही तरी काही बोलत नव्हत्या. उलट म्हणायच्या की सुनबाई, जर तू थकली असेल तर नंतर कर. हे छोटे छोटे बदल राणीच्या मनाला खूप दिलासा देत होते. एके दिवशी दुपारी राणी आणि सासू अंगणात आंब्याचे लोणचे वाळवत होत्या. अचानक सासू म्हणाली, जर प्रत्येक घरात तुझ्यासारखी सून मिळाली तर आयुष्य सोपे होईल. मी तुला खूप बोलले, पण तू कधीच पाठ फिरवली नाहीस. राणी हलक्या हास्याने म्हणाली की कधी कधी नाती वाचवण्यासाठी गप्प राहणे आवश्यक असते आई, पण आता जर माझ्या मनाला काही दुखावले तर मी ते नक्कीच तुम्हाला सांगेन, पण प्रेमाने. सासूनी मान हलवली आणि पहिल्यांदाच म्हणाल्या की आता तू तुझे आयुष्य तुझ्या इच्छेनुसार जग. त्या संध्याकाळी गुडिया सोबत खेळत असताना प्रणय म्हणाला, गुडिया, तुझी आई सर्वात बलवान आहे, तिच्यामुळे आज आपण एकत्र आहोत. राणी शांतपणे जवळ बसून सर्व काही पाहत होती आणि तिच्या डोळ्यात एक समाधान होते जे शब्दांमधून नाही तर अनुभवांमधून जन्माला येते. रात्री जेव्हा सर्वजण झोपले तेव्हा राणीने तिच्या खोलीची खिडकी उघडली आणि चंद्राकडे पाहू लागली. तिला कोणतेही स्वप्न दिसले नाही. आता रोजची शिक्षा हळूहळू तिची दिनचर्या बनत चालली आहे. जिथे शांततेत भीती नसते तिथे समजूतदारपणा असतो आणि नात्यांमध्ये ओझे नसते तिथे जवळीक असते. उन्हाळ्याची दुपार होती. सगळे घरी आराम करत होते. राणी किचनमध्ये आंब्याचे पन्हे बनवत होती आणि गुडिया तिच्या खोलीत चित्र रंगवत होती. इतक्यात लँडलाईन फोन वाजला, जो आता फक्त नातेवाईकांसाठी वापरला जात होता. राणीने तो उचलला. पलीकडून एका अनोळखी महिलेचा आवाज आला, हे प्रणयजींचे घर आहे का? राणी सहज म्हणाली, हो, तुम्ही कोण आहात? तेव्हा पलीकडून उत्तर आले, मी सीमा बोलत आहे. मी प्रणयजींच्या ऑफिसमध्ये काम करते. खरं तर मी काही काळापासून त्यांच्याशी जोडलेली आहे. राणीचा घसा कोरडा पडला. ती काही बोलणार तेवढ्यात सीमा म्हणाली, मला आता या सगळ्यातून बाहेर पडायचे आहे. कदाचित माझं नाव प्रणय घेणार नाही, पण मला वाटत आहे की तुम्ही त्याला विचारावं.
नाहीतरी तुम्ही स्वतःच ते समजून घेऊ शकता. आणि कॉल डिस्कनेक्ट झाला. राणीच्या हातातून फोन हळूहळू खाली पडला. काही क्षण तिला काहीच समजलं नाही. फक्त एक विचित्र अस्वस्थता तिच्या आत भरून आली. प्रणय घरी आल्यावर तिला रोजच्या सारखं वागत होता. सगळं काही ठीक होतं. त्याने चहा मागवला, गुडियेशी बोलला, पण त्या संध्याकाळी राणी एकही शब्द बोलू शकली नाही. रात्री जेवण बनवताना तिचे हात थरथरत होते. तिच्या मनात फक्त एकच गोष्ट चालू होती. हे हळूहळू बरे होत असलेले नाते सर्व काही खोटे होते का? प्रणयने तिला आधार देण्याचे दिलेले वचन खोटे होते का? का ते फक्त एक ढोंग होते? मग तिने स्वतःला सावरले आणि ठरवले की ती थेट प्रणयला विचारेल. ती आता गप्प बसून राहणार नाही. रात्री जेव्हा दोघेही खोलीत एकटे होते तेव्हा राणीने थेट विचारले, तुमच्या ऑफिसमध्ये सीमा नावाची मुलगी आहे का? तेव्हा प्रणयला धक्का बसला. त्याने नजर चोरली पण खोटे बोलू शकला नाही. तो म्हणाला, हा होती. काही काळासाठी. असे काहीतरी होते जे घडायला नको होते. पण आता ते नाही. मी ते संपवले आहे. राणीच्या डोळ्यातून अश्रू आले नाहीत, कारण आता तिला खचायचे नव्हते. ती फक्त एवढेच म्हणाली, मी जेव्हा सगळं काही सहन करत होते तेव्हाही तुम्ही माझे नव्हता. आणि जेव्हा सगळं आता बरं होत होतं तेव्हाही तू कुठेतरी दुसरीकडेच गुंतलेला होतास. आता खरं सांग, तू केलेला हा बदल खरा होता की फक्त पश्चाताप? प्रणयने मान खाली घातली. त्यात पश्चातापही होता आणि सत्यही. मी जे केलं ते चूक होतं, पण आता मी जे करत आहे ते पूर्ण प्रामाणिकपणे करत आहे. राणी हळुवारपणे म्हणाली, मग आता मला स्वतःला ठरवायचं आहे की मला काय हवं आहे. कारण रोजची शिक्षा आता पुन्हा परत माघार येत आहे. पण ती संशयाच्या स्वरूपात राणीला रात्रभर झोप येत नव्हती. ती एका बाजूने दुसरीकडे वळत राहिली. कधी कधी प्रणयच्या शब्दांवर विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करत होती, पण कधी फोनवरील त्या अनोळखी आवाजाचा प्रतिध्वनीत पुन्हा हृदयाला हादरवून टाकत होता. आता एक विचित्र शांतता होती. ना किंचाळणे, ना अश्रू. फक्त एक सतत प्रश्न होता, आता मी काय करावे? सकाळी सगळं रोजच्यासारखं होतं. प्रणय चहा पिला, सासूने देवाची पूजा केली, पुढे ती शांतपणे शाळेत गेली. पण राणी आज स्वयंपाकघरात गेली नाही. ती बाल्कनीत बसून राहिली. तिच्या हातात कप नव्हता, पण तिचे डोळे कुठेतरी दूर अडकलेले होते. तिच्या सासूबाई जवळ आल्या आणि विचारले, काय झालं सुनबाई? तुला बरं वाटत नाहीये ना? तेव्हा राणी म्हणाली, हो आई, माझं मन खूप जड वाटते. तिच्या सासूबाईंनी थोडा वेळ तिच्याकडे पाहिलं. मग ती काहीही न बोलता परत गेली. रात्री दिवसभर घरातील कामे करत राहिली, पण तिचे मन आता सर्व गोष्टींपासून वेगळे झाले होते. रात्री जेव्हा प्रणय खोलीत आला तेव्हा वातावरण खूप थंड होते. राणी त्याच्याशी बोलली नाही, फक्त डोळे मिटले. पण काही वेळाने स्वतः प्रणय हळूच म्हणाला, राणी, जर तुला माझ्यापासून दूर जायचे असेल तर मी तुला थांबवणार नाही. पण हे जाणून घे की मी केलेल्या चुकीचा मला प्रत्येक क्षणी पश्चाताप होतोय. आता आपल्यात असलेल्या नात्याशी मी प्रामाणिक आहे. राणीने डोळे उघडले आणि पहिल्यांदाच अतिशय शांत आवाजात म्हणाली, मला तुझ्यापासून दूर जायचं नाहीये प्रणय, पण आत्ता मला स्वतःकडे परत यायचं आहे. इतक्या वर्षापासून मी फक्त इतरांबद्दल, तुमच्याबद्दल, आईबद्दल, गुडियाबद्दल विचार करत आहे. आता मला हे जाणून घ्यायचं आहे की राणीला काय हवे आहे. राणी आता फक्त कोणाची सून किंवा कोणाची पत्नी राहू इच्छिते का? विनय गप्प झाला. राणी पुढे म्हणाली, मी हे घर सोडत नाहीये, पण मी स्वतःलाही सोडणार नाही. आता जर कोणी माफी मागितली तर त्याला स्वतःला बदलावे लागेल आणि मला पाहावे लागेल की मी कोणत्या नात्यात राहायचं आहे. विश्वासाने जगणारे की फक्त नावाने ओळख जगणारे? दुसऱ्या दिवशी राणी सकाळी लवकर उठली आणि सकाळी सर्व कामे केली. पण आता तिच्या चालण्यात थकवा नव्हता, पण एक ठहराव होता. तिने स्वतःला वचन दिलं होतं की जर तिला पुन्हा दररोज शिक्षा झाली तर ती गप्प बसणार नाही. आता राणीचा प्रवास आतून सुरू झाला होता. तिला कुठेतरी जायचं नव्हतं, पण आता तिला त्यात स्वतःला हरवून जाण्याची परवानगी नव्हती. राणी आता पहिल्यासारखी राणी राहिली नव्हती, जी प्रत्येक गोष्टीवर गप्प राहायची, प्रत्येक चुकीचा भार स्वतः उचलायची, प्रत्येकासाठी जगायची, पण स्वतःसाठी काहीही न बोलत नव्हती. आता ती प्रत्येक काम करायची, पण ते मन मारून नाही तर काळजीपूर्वक. ती आता तिच्या सासूच्या टोमण्यांना टोमणे मानत नव्हती. ती स्पष्टपणे म्हणत होती की, आई, जर तुम्हाला मला काही सांगायचे असेल ते सरळ सांगा. टोमण्याने गोष्टी आणखी बिघडवतात. आता प्रणय सोबतच्या नात्यात ही शांतता राहिली नव्हती. ज्यामध्ये पूर्वी प्रश्न दडपलेले असायचे, आता राणी प्रत्येक गोष्टीबद्दल विचारायची आणि तिला त्या प्रश्नाची उत्तरे हवी होती.
खोट नाही, अपूर्ण नाही, स्पष्ट आणि खरं खरं. पण जेव्हा एक दिवशी प्रणय तिला रागात म्हणाला की तू आता प्रत्येक गोष्टींवर बोलू लागली आहेस, पूर्वी तू कधीच काही बोलली नाहीस, तेव्हा राणीने अतिशय शांत स्वरात उत्तर दिले की कारण आधी मी घाबरायची, आत्ता नाही. राणीचे हे उत्तर त्या खोलीत बराच वेळ प्रतिध्वनित राहिले आणि प्रणयला पहिल्यांदाच जाणवले की बदल म्हणजे फक्त वर्तनच नाही तर स्वाभिमान देखील असतो. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी नातेवाईक घरी आले तेव्हा सासूने गमतीने सर्वांसमोर सांगितले की आता आमची सुनबाई या घरची मालकीण झाली आहे. राणी आता पूर्वीसारखी साधी नाहीये. हे ऐकून काही लोक हसले, पण राणीच्या मनाला काहीतरी टोचले. तिने सर्वांसमोर तिच्या सासूकडे पाहिले आणि खूप शांतपणे म्हणाली, हो आई, आता मी साधी नाहीये. कारण कोणताही गुन्हा न करता दररोज शिक्षा होत असल्याने ती एकतर मरते किंवा काहीतरी बनते. आणि मी आता स्वतःला पुन्हा घडवण्याचा निर्णय घेतला आहे. तिच्या सासूबाई शांत झाल्या. काही क्षण घरात शांतता पसरली, पण नंतर तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र संतुलन निर्माण झाले, जणू ती तिच्या सुनेला पहिल्यांदाच भेटत आहे. रात्री राणीची सासू राणीकडे आली आणि हळुवारपणे म्हणाली, सुनबाई, तू जे बोललीस ते कदाचित खरे असेल. मी तुला नेहमीच शांत आणि सहनशील स्त्री मानत गेले, पण आज जेव्हा तू माझा मुद्दा सर्वांसमोर मांडलास तेव्हा मला वाटले की तू आता कमजोर नाहीस तर तू समजदार झाली आहेस. तेव्हा राणीने कोणतेही उत्तर दिले नाही, फक्त मान खाली केली. मग राणीला पहिल्यांदाच वाटले की तिचा आवाज आता घराच्या भिंतींवर आदळल्यानंतर माघारी येत नाही, तो घराच्या हृदयापर्यंत पोहोचत आहे. नाती आता थोडी सोपी वाटू लागली होती, पण आयुष्य कधीच पूर्वीसारखे राहिले नाही. एका संध्याकाळी प्रणयला अचानक 2 आठवड्यांसाठी एका महत्वाच्या बैठकीसाठी दुसऱ्या शहरात जावे लागले. निघताना त्याने राणीला सांगितले की आता संपूर्ण घर तुझ्या जबाबदारीवर आहे. मला खात्री आहे की तू सर्व काही व्यवस्थित सांभाळशील. राणीने हसून त्याला निरोप दिला, पण तिला आतल्या आत भीती वाटत होती की तिची सासू आता शालिनी पुन्हा तीच जुनी वागणूक दाखवतील का. प्रणय गेल्यानंतर काही दिवस घरातील वातावरण सामान्य राहिले, पण तिसऱ्या दिवशीच शालिनी टोमणे मारू लागली की आता वहिनीचा खरा चेहरा उघड होईल, जेव्हा तिला एकटीने घर चालवावे लागेल. राणी काहीच बोलली नाही, पण काम करताना तिने मनात ठरवले की आता ती कोणाचेही व्यंगाने किंवा आरोपाने स्वतःला तोडणार नाही. चौथ्या दिवशी तिच्या सासूने कोणतेही कारण न देता सांगितले की जर प्रणय घरी असता तर सुनबाईने सगळं व्यवस्थित केले असते, पण ती एकटी पडताच कमजोर होते. या गोष्टीने राणीला खूप वाईट वाटले, पण तिने आपला राग दाखवला नाही. तिने अतिशय शांत आवाजात उत्तर दिले की आई, जेव्हा प्रणय घरी असतो तेव्हा मी जास्त खुश असते, कारण तेव्हा कोणीही मला टोमणे मारत नाही. हे ऐकून सासू क्षणभर गप्प बसल्या, पण त्यांच्या चेहऱ्यावर राग होता हे स्पष्ट दिसत होते. राणी आता घरातील कामे एकटीच करायची, मुलांची काळजी घ्यायची, सासू आणि शालिनीचे टोमणे ऐकायची आणि त्याशिवाय तिला पडायची ही काळजी वाटत होती. पण तिने एकही शब्द बोलला नाही. एका रात्री जेव्हा सर्वजण झोपले होते तेव्हा राणी अंगणात एकटीच बसली होती. आकाशात ढग होते, हवेत थोडीशी थंडी होती. तिने स्वतःला विचारले, मी कितीतरी वेळा हे सगळं सहन केलं आहे, पण आता फरक एवढाच आहे की मी तुटलेली नाहीये, मी फक्त थकलेली आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी सासूबाईंना अचानक चक्कर आली. राणीने विलंब न करता डॉक्टरांना फोन केला, तिला औषध दिलं, दिवसभर तिची काळजी घेतली. संध्याकाळी जेव्हा शालिनी टोमणे मारत होती की वहिनी फक्त दिखाव्यासाठी सेवा करत नाही आणि ती प्रणय भैयाला फोनवर सांगणार आहे की ती आईची सेवा फक्त दिखाव्यासाठीच करत आहे, तेव्हा राणी रागात नाही तर अगदी शांतपणे म्हणाली की ज्या दिवशी सेवा एक दिखावा बनेल त्या दिवशी घरे तुटू लागतात, पण मी घर तुटू देणार नाही. सासूबाईंनी ते ऐकलं आणि पहिल्यांदाच शालिनीला सांगितले की शालिनी, आता हे थांबव. राणी आता पूर्वीसारखी राहिलेली नाही. हे घर ज्या पद्धतीने चालत आहे त्यात तिचा सर्वात मोठा हात आहे. 2 आठवड्यांनी प्रणय घरी परतला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर थकवा होता, पण प्रियजनांच्या मध्ये परतल्यावर जी शांती मिळते ती त्याच्या डोळ्यात दिसत होती. दार उघडताच समोर राणी उभी होती. चेहऱ्यावर हलकेसे हास्य, कपळावर सिंदूर आणि थकवा असूनही तिच्या डोळ्यात आत्मविश्वास होता. प्रणयने चप्पल काढताना विचारले की सगळं ठीक आहे ना. राणीने मान हलवली आणि म्हणाली की हो, सगळं ठीक आहे होतं, पण या दरम्यान खूप काही बदललं. प्रणयने हे प्रकरण हलक्यात घेत म्हटलं की तुझ्याशिवाय घर चालणार नाही, सगळ्यांनी तुला खूप त्रास दिला असेल,
तेवढ्यात तिची सासू प्रणय जवळ आली आणि म्हणाली, नाही बाळा, यावेळी सुनेनं सगळ्यांना सांभाळलं आहे. तिने सगळं व्यवस्थित केले. आम्हाला सर्वांना शांतपणे आरसा दाखवला आणि तोही आवाज न वाढवता. प्रणय थोडा घाबरला. त्याने राणीकडे पाहिले आणि पहिल्यांदाच त्याला जाणवले की ही तीच बाई आहे का जिला तो वर्षानुवर्षे ओळखत होता. पण कदाचित आतापर्यंतही त्याला समजले नव्हते. रात्री जेव्हा सर्वजण झोपलेले होते तेव्हा राणी बाल्कनीत बसली होती. मग प्रणय तिच्या शेजारी येऊन बसला. हवेत थोडीशी थंडी होती आणि बाल्कनीच्या भिंतीवरील कुंड्यांमधील फुले शांतपणे डुलत होती. प्रणय कोणताही परिचय न देता म्हणाला, या 2 आठवड्यात तू काय सहन केले आहेस हे मला माहित नाही, पण तू ते आधी करायला हवे होते. तू आता पूर्वीपेक्षा खूपच शांत आणि खंबीर दिसतेस. राणीने त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाली, मी खूप त्रास सहन केला आहे, पण मी तक्रार केली नाही, कारण आता मी स्वतःला समजावू लागली आहे. आता मला इतरांच्या मान्यतेची गरज नाही. मला फक्त माझी स्वतःची मनशांती हवी आहे. काही काळासाठी प्रणय गप्प राहिला. मग हळूच म्हणाला, आजपर्यंत मी तुला एक पत्नी म्हणून पाहिले आहे, पण कदाचित मी तुला कधीच एक माणूस म्हणून समजले नाही. आता मला समजले आहे की तू फक्त घर सांभाळत नाहीस, तर नातेसंबंधही जपतेस, तेही काहीही न बोलता. राणीच्या डोळ्यात पाणी आले, पण आता ती रडत नाहीये. आता तिचे अश्रू कोणत्याही वेदनेचे नव्हते, तर वर्षानुवर्ष तिच्या हृदयात पोहोचलेल्या प्रेमाचे होते. तिने फक्त एवढेच म्हटले की मला हे घर असे हवे आहे जिथे गुडिया मोठी होऊन हे शिकेल की गप्प राहणे हा आदर्श नसतो आणि प्रत्येक नाते समानतेवर चालते, कोणत्या भीतीशिवाय नाही. प्रणयने तिचा हात धरला आणि म्हणाला की आतापासून हे घर तू तुझ्या मनात कल्पना केल्याप्रमाणे असेल. आता राणीच्या आयुष्यात कोणताही चमत्कार घडला नव्हता किंवा सगळं अचानक बदललं नव्हतं, पण जे काही होतं ते आतून हळूहळू बदलत होतं. आता सकाळचा चहा बनवताना राणीच्या मनात कोणताही जडपणा नव्हता. आता जेव्हा तिच्या सासूबाई काही बोलल्या तर तो आदेश नव्हता, तर जवळीकतेची भावना होती. शालिनी आता कमी बोलायची, पण जेव्हा ती बोलायची तेव्हा ती कटुता दाखवू नये म्हणून प्रयत्न करत होती. गुडिया पूर्वीसारखी हसायची, पण आता तिच्या बोलण्यात एक आत्मविश्वास होता की आई नेहमीच हसत राहील. आणि प्रणय जो कुटुंबाचा भाग असूनही सर्वांपासून दूर राहायचा, आता तो दररोज सकाळी उठून राणीला विचारायचा की आज मी तुझ्यासाठी काय आणू. राणी आधी हसायची, नंतर बोलायची, काहीच नको, फक्त माझ्यासोबत बसा तुम्ही. मला तेच खूप झालं. एका संध्याकाळी राणी अंगणात बसली होती. उबदार सूर्य तिच्या चेहऱ्यावर होता आणि गुडिया खेळत तिच्या जवळ आली आणि म्हणाली की आई, आता मी तुला कधीच दुःखी पाहणार नाही, तू नेहमीच आनंदी राहशील. राणीने तिच्या मुलीला आपल्या मांडीवर घेतले आणि हळुवारपणे म्हणाली, कारण आता आई स्वतःवर प्रेम करायला शिकली आहे. त्याच क्षणी तिच्या सासूबाईही आल्या आणि तिच्या शेजारी बसल्या आणि म्हणाले की मला सुनेला आपली मुलगी मानायला शिकावे लागेल. पण हे चांगले झाले. दुरून येणाऱ्या प्रणयने सांगितले की मला नात्यांमध्ये शांतता नव्हे तर समजूतदारपणा हवा आहे, आणि जो राणीने मला दिला. त्या दिवशी काहीही मोठे घडले नाही, कोणताही सण नव्हता, कोणताही उत्सव नव्हता, तरीही तो राणीच्या आयुष्यातील सर्वात शांत दिवस होता. कारण आज तिला कोणताही टोमणा मिळाला नाही, दुर्लक्ष केले नाही, शिक्षा मिळाली नाही. आज तिला फक्त प्रेम मिळाले. तीच राणी जी दररोज कोणत्याही चुकीशिवाय शिक्षा भोगत असे, आज तीच राणी तिच्या संपूर्ण कुटुंबाचा कणा बनली होती. तिच्या मौनामुळे नाती तुटली नाहीत, तर ती अधिक मजबूत झाली. तिच्या सहनशीलतेने घराला फक्त तरंगत ठेवले नाही, तर ते मजबूत केले. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तिने स्वतःला न गमावता सर्व काही स्वीकारले. तर मित्रांनो, ही दररोजची शिक्षा होती, जी केवळ एका सुनेची कथा नाही, तर ती प्रत्येक स्त्रीचा आवाज आहे, जी वर्षानुवर्ष नातेसंबंधाच्या बंधनात स्वतःला विसरते. राणीप्रमाणे नातेसंबंधांशिवाय दररोज किती महिलांना त्रास सहन करावा लागतो हे कोणाला माहीत आहे. प्रत्येक टोमणा शांतपणे सहन करतात, पण जेव्हा ती शांतता शांतपणात बदलते तेव्हा घर देखील बदलू लागते. जर ही कथा तुमच्या हृदयाला स्पर्शून गेली असेल तर नक्कीच शेअर करा, जेणेकरून अधिक जण राणीचा आवाज ओळखू शकतील. तुम्हाला या कथेतील कोणता भाग सर्वात खरा वाटला ते आम्हाला कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला अशा हृदयस्पर्शी कथा ऐकायच्या असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही पुन्हा भेटू
आणखी एक नवीन कथा घेऊन. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.